छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील तर महाराज म्हणतात ना, पुंडलिक ही मुले गोजरी. पुंडलिकासारखी जर मुले घडवायचे असतील तर तुम्हाला संस्कार द्यावे लागतील. आज आपला मुलगा व्यसन करतो, आज आपला घरचा पती व्यसन करतो का? कारण संस्कार कसे भेटले. आपल्याला जर मुलावर संस्कार घडवायचे असतील, त्याचं व्यसन जर तोडायचं असेल ना, तर आपणच तोडू शकतो. मुलगा व्यसन करतो तर याला जिम्मेदार आपणच आहोत ना. हो, मायबाप जिम्मेदार आहात. काय झालं, एक दिवस मी घराच्या बाहेर निघालो, अशी टोपी वापरली भगवी, आणि एक पोरगा तंबाखू घोटत होता. माझ्या गावचा 7व्या वर्गातला पोरगा तंबाखू घोटत होता. मी म्हटलं, का रे बाबा तंबाखू घोटून राहिला, महाराज जाऊ मी, मला भेटता जा जरा. तो मला म्हणे, महाराज खायचं आहे तर भ्याचा कसाले. म्हणलं, बा बरं आहे तुझं काम, तुझं काम बरं आहे, नको भेऊ बाबा तू. त्याचा घोटणं चालूच आहे. तिकडून त्या बापाला जसं त्यानं पाहिलं, बापाला त्याचा हात मागे लपवला. का रे बाबा म्हणलं, तू तर आपल्या बाप, तू तर आपण कोणाला भेट नाही, आता काऊन हात लपवलं. म्हणे, तिकडून मा बाप येऊन राहिला. मी जर त्याला तंबाखू घोटत दिसलो तर याच्यातली अर्धी तंबाखू मा बाप खाऊन टाकते. लेकराला दोष देऊन काही नाही, लेकराशी दोष देऊन या काय, दोषी आहे त्याचे बाप माय. दोषी कोण आहेत? त्याचे बाप माय आहेत. त्याला जर संस्कार दिले असते, वेळेवर सांगितलं असते की नाही रे बा हे खराब आहे, हे वाईट आहे, त्याच्या कानफड्यात तिथंच वाजवली असती, त्यानं खाल्ली असती का तंबाखू? तुमच्या मुलांना ज्या दिवशी दारूचा एक घोट घेतला त्या दिवशी त्याला ग्लास फुटतले मारले असते, त्यानं पिली असती का दारू? नाही. पण आपणच म्हणतो माझाच घरचा बाल्या दारू पिते काय, पुरा गावात दारू पिते.